हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? तर आजचा सीन असा आहे मित्रांनो, आपण निघालोय आज जगदंब हॉटेलला, जे की पुण्यामध्ये नाही म्हणता येणार, पण खेड शिवापूरमधलं सगळ्यात जास्त फेमस हॉटेल आहे. स्पेशली चिकन थाळीसाठी, जिथे की अनलिमिटेड चिकन थाळी मिळते, ज्याच्यामध्ये आणि भात वगैरे एकदम म्हणजे फेमस ठिकाण आहे. तर तिकडे आता आपण निघालोय. आज फ्रायडे आहे. फ्रायडेचं ऑफिसचं वगैरे सगळं आपलं काम झालं आहे. बाहेर अंधार वगैरे पडला आहे. इथे माझा रेनकोट अडकवला आहे मी, कारण 2-3 दिवसापूर्वी खूप जास्त आपल्या पुण्यामध्ये पाऊस होता. त्यामुळे व्लॉग वगैरे बनवायला म्हणजे वेळ नाही मिळाला. त्याचबरोबर थोडंसं माझं एक पर्सनल पण रिझन होतं, मी नाही सांगणार तुम्हाला. तर त्या रिझनमुळे पण मी नाही व्लॉग बनवला. तर आत्ता ब्लॉग चालू केला आहे मी. तर आपण निघालो जाणार आहे म्हणजे जगदंब हॉटेलला. तिथे गेल्यानंतर थाळी कशी असते, त्याची प्राईस वगैरे काय, मटन थाळी पण तिथे मिळते, बिर्याणी पण मिळते. ते पण तुम्हाला थोडं दाखवतो मी काय काय विषय असतो ते. तर मित्रांनो, व्लॉगला कंटिन्यू बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही पण समजा जाणार असाल, कधी प्लॅन तुमचा चालला असेल जगदंब हॉटेलला जायचा, तर मी जायचं का नाही, वरती ट्राय का नाही, ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत. असं चिकन बिकन सगळं दिसेल तुम्हाला. त्यामुळं एक पण अशी डिश मिस नाही झाली पाहिजे. सो कंटिन्यू व्लॉगला. मी पटकन थोडंसं एक मीटिंग करतो आणि लगेच मग आपण निघूया. सो गाईज, जस्ट ना आपण आता आलो जगदंब हॉटेलमध्ये. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, जगदंबची पाटी आहे, थोडी चमकती आहे. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. तिने तर असं आहे की एवढी गर्दी आहे. हे आहे जगदंब हॉटेल. आणि मित्रांनो, ह्याचा सीन असा आहे की इथे जाऊन पहिल्यांदा नाव लागतं द्यायला. तुम्ही किती लोक आहेत ते लागतं सांगायला. वेटिंगचा विषय असतो. आता मी जस्ट नाव देऊन आलो आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की जवळपास तुम्हाला एक तास नाही, 8 तास थांबावं लागेल वेटिंगसाठी. तर मग आता त्यांच्याकडे ते फुल म्हणजे नियोजन असतं, माईक बीक घेऊन नाव बी करतात. आणि त्यानंतर मग आपला नंबर येतो आणि मग नंतर जेवायचं वगैरे विषय असतो. बाकी मी सर्व्हिससोबत आलो, तो सर्व्हिस गाडी लावायला गेलेला आहे. तो आता गाडी लावून येईलच माघारी. तोपर्यंत म्हणलं तुम्हाला एकदा मी नजारा दाखवा. इथे बघा, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर आणि थर्ड फ्लोअर, हे 3 फ्लोअर त्यांचे म्हणजे जेवणाचे आहेत. हा म्हणजे बेस्टचा आहे, पण फर्स्ट आणि सेकंड पण आहे. तर म्हणजे फुल एकदम जंगी नियोजन आहे जगदंब हॉटेलचं. तर आता पुढे बघूया आपण कधी आपला नंबर येतो. मित्रांनो, आता आपण काय करूया, जोपर्यंत सर्व्हिस येतो तोपर्यंत तुम्हाला मी आतला नजारा दाखवतो की आतमध्ये काय सीन आहे ते. सो बाहेर तिथं पान शॉप दिसते. ओके, आतमध्ये शॉप आहेत भरपूर टाईपचे. स्वागताला हत्ती पण आहे. तर हा आहे वेटिंगचा एरिया. आणि इथे मग नाव घेतात. पहिला मजला, दुसरा मजला असं मला वाटतं. हे इथं आहे वेटिंगचा विषय. ऑलरेडी आपण नाव दिलं इथे. हॉटेलच्या बाहेरच बहुतेक इकडे साबळे फॅमिली पान शॉप आहे. बघून येऊया आपण. ब्रँड आहे बाहेर. तर मित्रांनो, आम्ही आता हे सर्व्हिस बघायला आहे. आता जस्ट लावली आम्ही गाडी. आता तुम्हाला आसपासचे आम्ही स्टोअर दाखवतो, इथं काय काय आहे ते. इकडं बाहेर पान स्टोअर आहे. काय विषय, काळी जिलेबी ही मावा जिलेबी. मग काळी असते का? हो. अच्छा. नाही, ती मला वाटते गुळामध्ये ही केलेली आहे ती मग गुळामध्ये तळलेले असले. अच्छा, गुळाच्या पाकामध्ये वगैरे असल्यामुळे काळी आहे. त्याच्यामुळे आणि सोबत हे असते नाही का? ठीक आहे. तर रबडी आहे, भरपूर गोष्टी आहेत खाण्यासाठी. जेवण झालं तर आपण ट्राय करू वाटलंच नाही का? ना, जेवण झाल्यावर जरा भारी वाटलं रे, जरा खायला. पान पण ट्राय करू बाबा आपण. पान पण भारी, चॉकलेट पान पण ट्राय करू. सगळं होईल खाऊन, त्यावेळेस आपण ट्राय करूया ते. जल्दी लेके आ. हो, दुसरा किती दिवसातून आलाय तो? मी इथं दुसरी वेळ आहे माझ्याकडे याची. मी 2 वर्षापूर्वी आलो होतो, आता परत आलो नाही का. तर बघूया कसं टेस्ट वगैरे आहे नाही का. काही आहे जगदंब हॉटेलचा मालक आहेत. मित्रांनो, आता अशा मोठ्या थाळीमध्ये आपले रस्सा, सूप वगैरे आलेला आहे. चिकन पण आलेलं आहे मस्तपैकी. चिकन करत आहे, मटन करत आहे.
एक ही है क्या दोनों? देखो गाइस ये चिकन का मटन का मिक्स रहता है शायद. तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आता आपल्या थाळीमध्ये चिकनचं सुक्क रस्सा वगैरे आणून दिलेला आहे. त्या आणि रस्सा पण आहे, कांदा लिंबू आहे. फक्त भाकरी आणि रोटी याची म्हणजे वाट पाहिजे आपल्याला. थोड्या वेळामध्ये येऊन जाईल ते पण. बाकी आहे बघा सूप बी एकदम जोरात लागतोय मस्त. रस्सा पण लाल लाल मस्त एकदम. आणि हे चिकन आली शेवटी भाकरी आली मित्रांनो, बघून घ्या तुम्ही. सो आता भाकरीनंतर आपण घेतली रोटी सोबत पण याचं कॉम्बिनेशन एक नंबर आहे. आणि आता खरं तर काय, आता माझे दोन्ही पण हात भरणार आहेत, त्यामुळे मी आणि भाताचं रेकॉर्डिंग करलं का नाही माहीत नाही, पण हे कॉम्बिनेशन खरं एकदम जबरदस्त आहे. मस्ट ट्राय म्हणजे मस्ट ट्राय. तर जगदंबाच्या मस्त जेवणानंतर आता आम्ही चॉकलेट पान घेतलं आहे. भाऊ कसं लागतं रे चॉकलेट पान? छान आहे का? तर मित्रांनो आता पुन्हा आपण माघारी आलेलो आहे आपल्या रूमवरती. येताना ॲक्च्युली थोडा सीन झाला. येताना गाडी आम्ही जी घेऊन गेलो त्यामध्ये पेट्रोल टाकलं होतं जाताच, आणि मे बी इथेनॉल वगैरे मिक्स असल्यामुळे पेट्रोलमध्ये थोडं गाडीचा सीन झाला. गाडीमध्ये थोडीशी अशी अडकत चालू होती. महिंद्राची थार गाडी येऊन गेलो होतो. ॲक्च्युली व्हिडिओ वगैरे काढायचं राहून गेला, कारण अंधार पण होता आणि आपला फोनचं एवढं नाईट विजन नव्हतं चांगलं, आणि ते इश्यू वगैरे असल्यामुळे थोडं कसं तो कॅमेरा चालू करणं थोडंसं लगेच लक्षात नाही आलं आपल्या. सो सर्वेश मला सोडून गेला आहे. आत्ता जरा पोट वगैरे पण मस्त भरलेलं आहे. संदेशचा मला जस्ट फोन आला होता. आता रोज आम्ही म्हणजे इतके दिवस ब्लॉग नव्हता केला, तर रोज आम्ही म्हणजे जात असतो संध्याकाळी चालायला वगैरे, थोडंसं असं मस्त थोडं शत पावले चालले पहिलं असं. सो मग संदेशात आवरून खाली येतो आहे. मग मी पण थोडं आवरून वगैरे मस्तपैकी रेडी झालो आता, म्हणजे थोडं फिरून येऊ, म्हणजे थोडंसं मला मस्त झोप वगैरे लागते. मग तेच जरा जेवण करून परत फोन स्क्रोल करून ते रील वगैरे बघण्यापेक्षा थोडं चाललेलं कधी पण चांगलंच, त्यामुळे आता चालायला चाललो आहे मित्रांनो मी. सो चालतो कुठं वगैरे काय ते पण तुम्हाला दाखवतो. तर जेवण वगैरे खरं तर मस्त होतं. 360 रुपयाला थाळी होती. 360 रुपया थाळीमध्ये प्लस 5% परत त्यामध्ये ते GST वगैरे पण होतं, आणि होतं जेवण मस्त होतं. म्हणजे एकदा ट्राय कराच तुम्ही, कारण कसंही नसतो की घरी आणून खाण्यामध्ये तिथे बसून खाण्यामध्ये ती वेटिंगची मजा वगैरे त्यात म्हणजे खूप जास्त वेळा फरक आहे. सो अशा प्रकारे म्हणजे मग जेवण वगैरे केलं आम्ही. तर मित्रांनो मी आता जातो चालायला, तर तुम्ही पण थोडं बघा, थोडं चालायचा नजारा. तर मित्रांनो परत संदेश आलेला आहे आणि आता आम्ही निघालो चालायला. हे बघा मित्रांनो, हे अंधार आहे ते तुम्हाला सांगतो मी. हे फ्रंट साईडला जे अख्खं गेट दिसतंय ना, ते सगळं शिवसृष्टीचं आहे. शिवसृष्टी तुम्हाला माहीत नसलं तुम्ही गुगल करा. आमच्या म्हणजे ह्या ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्या ठिकाणी खूप मोठा असा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक शौर्याचं प्रतीक म्हणून एक मोठी अशी वास्तू उभारण्यात आलेली आहे, जी की खूप मोठी आहे, म्हणजे भरपूर एकरामध्ये आहे. किती एकर आहे? 21 एकरामध्ये आहे. ठीक आहे. आणि याच्या आतमध्ये मग सगळ्या सीन आहेत, म्हणजे असे भरपूर ठिकाणी त्यांचे म्हणजे लहानपणापासून ते सगळे काय पराक्रम वगैरे केले, कशा गोष्टी, तेवढं सगळं त्यामध्ये म्हणजे त्यांनी दाखवलेलं आहे. नजाऱ्यांच्या स्वरूपामध्ये म्हणा किंवा बाकीचे नाही का असे वास्तू वगैरे चित्र वगैरे. सध्या म्हणजे ते वर्क इन प्रोग्रेस आहे, आणि असे ठिकाणातून आपण मग चालत वगैरे असतो. तर सो दुसऱ्या साईडला इकडे मला वाटते बिल्डिंगचं बांधकाम वगैरे चालू आहे. मित्रांनो आता मी चालतो, आणि चालूनंतर मग घरी जाऊया आपण, थोडं फ्रेश वगैरे होऊया परत. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. इथपर्यंत तुम्ही ब्लॉग पाहिला, थँक्यू. नक्की तुम्ही पण जगदंबाला जावा. याच्या संदेशला पण घेऊन जायचं होतं, पण तो ऑफिसला गेला होता. आता काय हां कधी बी जाऊ शकतो आपण, असं काही विषय नाही. बाकी पैसा लय आपल्याकडे होय. चालेल मित्रांनो, थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस ब्लॉग, आणि सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा व्हिडिओला. बाय बाय. कर संदेश. बाय बाय.